लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत सर्वांना आवाहन करण्यात येते की त्यांना आपण सर्वजण पवित्र मतदारांनी त्यांना लोकसभेमध्ये पाठवूया। त्यांचं नाव 2 नंबरवरती आहे। 2 नंबरवरती त्यांच्या कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा। आणि मॅच संपल्यानंतर सर्वांनी तालीम संघ या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सभा आहे, त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे असं CPL कमिटीच्या वतीने या ठिकाणी सर्वांना सांगण्यास सूचना देण्यात येत आहे। थँक्यू सो मच। आता इथून पुढे 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या फायनलच्या मॅचला होते सुरुवात। त्याचबरोबर एक पारितोषिक येत आहे, खास करून मुंबईवरून पारितोषिक येत आहे। मुंबईवरून खास पारितोषिक येत आहे। कनेर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जांभळमुरे, जांभळेवाडी आणि गणेश नगर, आदरणीय श्री योगेश भरत जांभळे आज मुंबईमध्ये आहेत, परंतु मुंबईवरून पारितोषिक आलेला आहे प्रत्येक विकेटसाठी। तेजस 11च्या टीम मधील जो गोलंदाज विकेट्स मिळवेल त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक येणार आहे। एकदा जोरदार टाळ्या। आणि त्याचबरोबर समीर गोगावले पिसानी यांच्यासाठी देखील एक पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक विकेटसाठी। शंकर दादा भोसले पिसानी यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक। एकदा जोरदार टाळ्या। आता पारितोषिकांचा वर्षा होणार आहे, कारण मॅच आहे फायनलची मॅच, यासाठी केला होता अट्टास। शेवट वावा गोड, फायनलच्या मॅच साठी होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्यांचा गजर। त्याचबरोबर दोन्ही टीम्स मधील खेळाडूंना सुवर्ण संधी। ज्यांचा आज वाढदिवस आहे, भरत माने सगुना चिकन सेंटर यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेट्स, 500 रुपयांचा रोख धनादेश। एकदा जोरदार टाळ्या भरत माने यांच्यासाठी देखील 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांना देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। अक्षय अहिरे यांच्याकडून देखील प्राइज आलेला आहे। बॅटिंग करणाऱ्या टीमला कोणत्याही खेळाडूने सलग 3 षटकार खेचा, 500 रुपयांचं पारितोषिक, 1000 रुपयांचं पारितोषिक। पहिलाच बॉल बॅटचा किनारा लागला की काय पाहणं गरजेचं होतं। हलकीशी अपील देखील केली जाते, परंतु पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। आणखीन एक चांगला बॉल, लागपाठचे 2 बॉल, डॉट बॉल। समीर गोगावले पिसानी यांचा जलवा। 360 मॅन श्रीकांत आयरे यांना मात्र बांधून ठेवलंय लागोपाठच्या 2 बॉल वरती। कोणतीही धाव प्राप्त नाही, उसळी चांगली केलेली आहे आणि येतोय तो डॉट बॉल। श्रीकांत आयरे चॉईस खेळाडू आहेत अजिंक्य सुपरस्टारचे, तर तेजस 11चे समीर गोगावले आहेत। खरं तर 2 चॉईसच्या माध्यमातून रंगलाय क्रिकेटचा महारण संग्राम। बॅटल खूप चांगला आहे, श्रीकांत विरुद्ध समीर। शफल झाले, तदनंतर बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक संकेत आहेत, अगदी झडप टाकतील। चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, अगदी बॅकअपला आले आणि तदनंतर बॉल लढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, मिळालेले आहे सिंगल धाव। एका धावेने श्री गणेशा झालेला आहे अजिंक्य सुपरस्टार या टीमचा। श्रीकांतने खातं ओपन केलेलं आहे।
3 बॉलच्या पाठीमागे 1 धाव. समीरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, नियंत्रपणे गोलंदाजी. खर तर समीर गोगावले क्रॉस अँगल न बॉलिंग करत असतात. त्यांची लाईन रिदम खूप चांगली आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. केतन यांना फसवा चेंडू अगदी जोरकस आले होते, परंतु बॉल मध्ये परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन. हलक्या हाताने हा बॉल नुसता सोडून दिलाय आणि येतोय तो डॉट बॉल. केतन शेडगे आणि श्रीकांत आहेरे दोन्ही खेळाडू इन्फॉर्म आहेत. कालच्या दिवसापासून चांगला फॉर्म त्यांचा आहे, परंतु आज फायनलच्या मॅच मध्ये त्यांना मात्र अक्षरशः बांधून ठेवलेत. त्यांच्या पायामध्ये ठोकल्यात बेड्या. यावेळेला ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेट रिजन मध्ये रितेश आयरे देवकल आहेत. त्यांनी मल्टिप्लाय झेल आणि सप्लाय फलंदाजाचा खेळ. DJ Pamia in the mix. गाव शहर में इलाके में मान लय त्यानं मिळवलाय. गाव शहर में इलाके में मान लय त्यानं मिळवलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा संघ मालक तेजस शिवाजी जांभळे यांच्यावरती हे बनवलेलं गीत आहे आणि या गाण्याची देखील रचना खूप चांगली आहे. गोड असे स्वर आहेत आणि लेखन देखील खूप अप्रतिम आहे. परंतु मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानाच्या दिशेने केतन शेडगे नावाचं वादळ पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोंगावलं होतं, त्या वादळाला शांत करण्याचं काम समीर गोगावले यांनी केलेलं आहे आणि त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत 400 रुपये. योगेश भरत जांभळे यांच्या माध्यमातून 200 आणि शंकर भोसले यांच्या माध्यमातून 200. स्विचिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी मिळते सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलाय. तब्बल 2 धाब्यांवरती 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. समीर गोगावले यांचा जलवा, समीर गोगावले यांची कमाल धमाल पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये त्यांनी अक्षरशः बांधून ठेवलंय. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 1 विकेट त्यांनी मिळवल्या. खर तर 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांनी मिळवली आणि इकॉनॉमिकल नियंत्रितपणे त्यांनी गोलंदाजी हाताळलेली आहे. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करते. पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात आणि कष्टाने पूर्ण झालेले स्वप्न इतिहास घडवत असतात. म्हणून तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. पैशाने पूर्ण झालेली स्वप्न फक्त मरेपर्यंत टिकतात, परंतु कष्टाने आणि मेहनतीने झालेले स्वप्न इतिहास घडवत असतात. आज समीर गोगावले यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. उदयमुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून सातत्यपूर्वक तो नावारूपाला येत असतो. आतापर्यंत कास पठार विभागामध्ये ज्या प्रीमियर लीग झाल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण असेल तर ते एकमेव पिसानी रायझिंग स्टार अर्थातच समीर भरत गोगावले. आज आपल्या नावाला ची खेळी त्यांनी केलेली आहे. परंतु न्यू गोलंदाज सूर्यकांत गोगावले, रफ्तारचा राजा, पारंब्या गावचा. यावेळेला ऑन साइडला वळवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. क्षेत्ररक्षकाला भेदून बॉलने मात्र सीमारेषा ओलांडली. चौकार षटकार उडवती आभाळात, चौकार षटकार उडवती आभाळात. आज खेळ पंच फेअर डिलिव्हरी आहे ना? येस, नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल असेल.
नो बॉलचा इशारा पंचांनी पोहोचवलेला आहे. ओव्हर स्टेप आहे त्या नियमांचं उल्लंघन तिथे केलं. सूर्यकांत गोगवले यांनी पहिलाच बॉल खराब हाताळलाय. 9+4 अशा 5 धावा धावपलकावरती जोडूया आणि या 5 धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 7 धावा. ओव्हर क्रमांक 2 मॅन्डेटरी षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सूर्यकांत गोगावले घेऊन आलेत. समोरच्या बाजूने अभय जांभळे जांभळमूरचे आहेत. थोडासा रनरअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. खर तर बॉलिंग करत असताना रनरअप मध्ये अडथळा निर्माण झाला ना तर थोडस थांबावं लागतं. कारण एखाद्या वेळेला रनरअप घेत असताना चुकीचा बॉल पडू शकतो आणि फलंदाज बॉल वरती हमी होऊ शकतो. पुन्हा एकदा रिदरम मध्ये थोडसा खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय. खरं तर थोडासा वेळ घेतायत. वेळ जास्त घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये अभय जांभळे यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. याही मॅच मध्ये त्यांनी पहिला चौकार ठोकलेला आहे. आत्मविश्वास वाढवणारा तो चौकार होता. संघाला नवसंजीवनी देणारा हा चौकार अभयच्या बॅट मधून आलेला आहे. यावेळेला स्विंग अँड मिस कमी गतीने हा बॉल रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर बॉलने वेग कमी घेतला आणि येतोय तो डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉलच्या पाठीमागे तेजस 11 या टीमचा जल्लोष पाहायला मिळतोय. परंतु एखादा मोठा प्रहार आला ना तर अजिंक्य सुपरस्टार या टीमच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर म्हटल्यानंतर प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. कारण ही मॅच आहे फायनलची मॅच. जीवनात एक वेळा नाही 10 वेळा पराभवा, परंतु एकदाच असे जिंका की समोरच्याने तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तेव्हाच तुमच्याकडून घडला जातो नवा इतिहास. आणखीन एक खोलवा टप्प्याचा बॉल. यश होते तिथे परंतु यशला अगदी हाताला स्पर्श करून बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून व्ही शेप सीमारेषा क्लिअर करत असताना 4 धावांसाठी मिळतील 4 धावा चौकार. सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची शान. 14 गाव प्रीमियर लीग कास पठारचा अभिमान. 14 गाव प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग या सातारकरांची प्रीमियर लीग प्रीमियर लीग. बॅटचा किनारा करू लागला. टप्पा पडल्यानंतर 2 क्षेत्र चेंडूचा पाठमोरा करतायत. संकेत तिथे आहेत. बॉलची फेकी अचूक केलेली आहे. सिंगल धावपलकावरती जोडूया. अगदी पहा मैदानाच्या आतमध्ये सागर जांभळे आणि श्रीकांत अहिरे यांची मस्ती होताना पाहायला मिळते. खरं तर अगोदरच श्रीकांतनं सांगितले होते की सागर जांभळे माझा खास मित्र आहे. आम्ही ही मॅच होईल ना ती फक्त मैत्रीपूर्वक सामना होईल, परंतु आम्ही आमच्या संघ मालकासाठी मैदानाच्या आतमध्ये लढणार, खेळणार, भिडणार, एकमेकांच्या विरोधात जाणार हे श्रीकांतनं सांगितलेलं आहे. आणि तीच मस्ती. फटका फसलाय. सागर जांभळे आहेत आणि नंतर जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. सागर जांभळे भाऊ हाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. भाऊचं कार्य हाय जबर. साथीला बिदादा मात्र हाय खंबीर. भावीनगर सेवक एक नंबर. भावीनगर सेवक एक नंबर. ऐसा कामाचे नाम आया है पॉप जगात. आणखीन एका विकेटचं पतन. चॉईस खेळाडू श्रीकांत अहिरे देखील माघारी परतलेले आहेत. खरं तर श्रीकांत अहिरे यांनी मात्र चांगला खेळ दाखवला.
अजिंक्य सुपर स्टार या टीमच्या माध्यमातून, परंतु फायनलच्या मॅच मध्ये खास काही करू शकले नाहीत. एक धाव त्यांनी बनवली आणि ते माघारी परतलेले आहेत. प्रारंभिक जोडी मैदानाच्या बाहेर आलेले आहे, श्रीकांत आणि केतन. ओहो, आणखीन एका विकेटचं पतन. राकेश बादापुरे बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा. प्रीमियर लीग ही कासपटांची प्रीमियर लीग. क्रिकेटर सारे धुरंधर, साऱ्यांच्या मनात केलंय घर, साऱ्यांच्या मनात केलंय घर, साऱ्यांच्या मनात केलंय घर. या सातारा जिल्ह्याची शाणपूर, घराघरात क्रिकेटर, घराघरात क्रिकेटर, घराघरात क्रिकेटर. बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात, बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात. आज खेळणार थँक्यू डीजे पा. अगदी हे गाणं गायलेलं आहे ना, ते सिमरनताई शेडगे आणि संदेश दादा शेडगे या माध्यमातून ते गायलेलं आहे आणि अप्रतिम गाण्याची रचना केलेली आहे. गाणं ऐक मात्र अप्रतिम आवाज पाहायला मिळतोय. अगदी शांततेत हे गाणं ऐकलं ना तर अक्षरशः या गाण्याच्या तुम्ही प्रेमामध्ये नक्की पडाल आणि आवाजाच्या प्रेमामध्ये देखील तुम्ही नक्की पडाल. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स. विकेट हॅट्रिकचा बॉल, वाईड बॉलचा इशारा येतोय. विकेट हॅट्रिक मिळवली ना तर संजय अप्पा माने यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. त्याचबरोबर इथे मात्र पहा थोडीशी मिस फिल्डिंग विकेट किपरच्या माध्यमातून आणि इथे मात्र पहा शेवटच्या बॉल वरती घेतणार नाहीत धाव आणि ते 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 13 धावा. चला टायमिंग सेट केलेला आहे. अगदी तुम्हाला पहिल्या इनिंग साठी 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि 2 मिनिट स्टॅटरची टायमिंग असा 30 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी टेन्शन वाली मात्रा अजिंक्य सुपरस्टार या टीम साठी. खर तर श्रीकांत ऐरे आणि केतन शेडगे अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले. त्यानंतर राकेश देखील गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत. अभय जांभळे आणि त्यांच्या जोडीला विनायक आटाळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खर तर गेले 3 दिवस अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका तुषार कदम एकीव करतायत. त्यांचा देखील आपण आभार मानूया. युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही 14 गाव प्रीमियर लीगचा जो आनंद घेतला त्याच्याबद्दल युनिक लाईव्ह टीमचा देखील आम्ही आभार मानतो. सुरेश दादा देवरे त्यांची संपूर्ण टीम त्यांचा देखील आपण आभार मानूया. कालच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकला 13 धावा धावफलकावरती आहेत. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांची वाणी देखील तुम्ही ऐकली. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये कुलदीप शेडगे यांचा देखील आवाज ऐकला. परवाच्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी सचिनजी शेडगे सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकला. म्हणल्यानंतर ज्यांनी ज्यांनी या प्रीमियर लीग साठी महत्वाचा वेळ किंवा योगदान दिलेलं आहे त्यांचा आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं आभार मानतो. 13 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये समीर गोगावले पिसानी. ओहो, फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड आले होते आकाश, परंतु कॉलिंग देणं खूप गरजेचं होतं, परंतु कॉलिंग तिथे पाहायला मिळाला नाही. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही. कॅच ड्रॉप झाले. अभय जांभळे यांना एक जीवनदान मिळालंय. पाठीमागच्या सामन्यामध्ये अभय जांभळे यांना एक जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर अभय जांभळेने मात्र आपली छाप सोडली होती. याही मॅच मध्ये अभय जांभळे यांना एक जीवनदान मिळालंय. आता कितपत मोठे फटके ते खेळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु समीर गोगावले यांचं देखील कौतुक करेन, कारण वारंवार ते संधी उपलब्ध करतायत. संधीचं क्षेत्ररक्षक सोनं करू शकत नाहीयेत. ओहो, यावेळेला सुरेख बॉल, अप्रतिम अत्यंत सुंदर बॉल पाहायला मिळतो समीरचा. खरं तर क्षेत्ररक्षक संधीचं सोनं करू शकत नाही ही चर्चा आपण केली, कारण तर संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते.
थोडासा वेळ झाला ना की हातातून निष्ठून जाते. म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते ना त्या त्यावेळेला संधीचं सोनं तुम्ही नक्की करा. कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चितीचा आहे. यावेळेला बॉलला उडवलाय. हवेवरती प्रहार चढवत असताना बॉल निघून चाललाय. गाव काय सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग कास पठारचा विमान 14 गाव प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग या सातारकरांची प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग ही कास पठारची प्रीमियर लीग पूर्ण मंडपाची सजावट केलेली आहे ना आणि ज्यांचा डीजे आहे ना तो मेढा विभागातील सारकळ गावचा आहे. यशराज डेकोरेटर्स अरुण दादा जाधव यांचं देखील आम्ही आभार मानेन. खर तर सलग 4 दिवस झाले ते इथे झोपतायत संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना ची प्रचंड मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीला देखील आमचा सलाम आहे. त्याचबरोबर हा बॉल देखील सुरेख बॉल आहे. लेग कटरचा मारा सातत्यपूर्वक केला जातोय आणि त्याचबरोबर ज्यांनी गाणं गायलेलं आहे संदेश शेडगे आणि सिमरनताई शेडगे या दोन मुलांची आजी अर्थातच ताराबाई शेडगे पारांबे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आजीसाठी. कारण आपल्या नातवांनी गाणलेली एक छान गाणं संपूर्ण 14 गावांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने या गाण्याची दखल घेतली. अप्रतिम. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. आणखीन एक सुरेख बॉल हाताळलाय. समीर गोगावले नावाचा डंका विनायक काटाळे यांना बांधून ठेवले. त्यांच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय. आत्मविश्वास त्यांचा देखील वाढलेला आहे. परंतु पुन्हा एकदा समीर गोगावले यांनी कमबॅक केलंय. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. संकटी मात करणं खूप गरजेचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने वेट आणि वॉचची भूमिका घेतल्यानंतर बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. क्रिकेटची दुनियादारी कस पठार या भूमीवरी कस पठार या भूमीवरी कस पठार या भूमीवरी खेळाला आली या भरारी क्रिकेटची पंढरी क्रिकेटची पंढरी क्रिकेटची पंढरी खेळ खेळून विजयाचा हा गुलाल आनंदाचा खेळ खेळून विजयाचा. टाइम आउट मध्ये आपण ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या प्रीमियर लीगच्या दरम्यान स्पॉन्सरशिप केलेले आहे त्यांचा देखील नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे. 1,01,000 रुपये रोख धनादेश आम्हाला 24 धावा धावपलकावरती आहेत. हेरिटेज वाडी हॉटेलचे मालक संपत जाधव नाना आणि निवांत हिल रिसॉर्टचे मालक चंद्रसेन जाधव यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. द्वितीय क्रमांक 51,001 रुपये आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री विजयदादा माने नवी मुंबई शहर प्रमुख यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफीज आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. सह्याद्री इव्हेंटचे मालक आणि खऱ्या अर्थानं कास पठार विभागातील जादूगार. आणि मी सातत्याने एक उल्लेख करतोय की व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्यांची शब्द रचना अप्रतिम असते आणि ते वाचायला खूप चांगलं आवडतं खऱ्या अर्थानं आपल्या आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्या कास पठार विभागातील संपूर्ण परिसर सातत्यपूर्वक आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर ते एकमेव नाव आहे कास पठारचे जादूगार अटाळी गावचे सुपुत्र आदरणीय श्री गोरखनाथ जाधव यांचंही आपण आभार मानूया. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज LED टीव्ही साठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे सोना सुपर वॉटर टँक स्माइल बार अँड लॉजिंग आणि 7 हिल रिसॉर्ट. त्याचबरोबर फायनल बॅट्समन आणि बॉलर साठी आम्हाला आकर्षक सायकल आहे. सोरांजली कंस्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सातारा कास हुड रिसॉर्टचे मालक कैलासवासी संतोष रामचंद्र लोटेकर दादा शेठ यांच्या स्मरणार्थ श्रीमती वर्षा संतोष लोटेकर यांचाही आपण आभार मानूया. प्रत्येक सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच साठी विराज बॅट आहे आणि विराज बॅट साठी आकर्षक चषक आणि बॅट आम्हाला सौजन्य लाभलाय. अतुल सुतार वायरमॅन फायनल मॅच साठी सामनावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी कैलासवासी सूर्यकांत रामचंद्र साळुंके यांच्या स्मरणार्थ ओमकार सूर्यकांत साळुंके सन्मान चिन्ह गोवा टीम लकी ड्रॉ
3 दिवस सायकल मनोज मोरे, प्रदीप माने आणि शिवाजी कदम यांचा आपण आभार मानूया. आणि उर्वरित स्पॉन्सर आहेत ते आम्ही उर्वरित मिळालेल्या वेळेमध्ये अनाउन्समेंट करू. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये यश दिलीप जांभळे आणि यश साठी देखील प्राइज आलेला आहे. पहिलाच बॉल अगदी डावी एसटी सोडून जाणारा बॉल, अतिरिक्त धाव फलकावरती जोडूया. यश दिलीप जांभळे जांभळमुरे यांच्यासाठी एक प्राइज आलेला आहे त्यांच्या आईकडून. खरं तर त्यांच्या आई मुंबईला आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून ती ही प्रीमियर लीग पाहत आहे. आणि प्रत्येक विकेट साठी यश साठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅकफुटला गेले त्यानंतर पंच केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कव्हर ड्राईव्ह अफलातून आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक येते बॅटिंग करणाऱ्या टीमला. विनायक अटाळे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 360 मॅन चॉईस खेळाडू श्रीकांत आयरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज प्रत्येक षटकारासाठी विनायक अटाळे यांच्यासाठी. दोन्हीकडून पैशांचा वर्षाव केला जातोय. पैसे खर्च झाले तरी चालतील, किस्सा रिकामा झाला तरी चालेल, एटीएम मधून पैसे संपले तरी चालतील, परंतु खेळाडूंची हवा, खेळाडूंची चर्चा होणं गरजेचं आहे. प्रोत्साहन वाढवण्याचं काम. एक शॉट धावा आहे का? यस, एकच धावफलकावरती जोडूया. 3 मिनिट अगोदर मात्र ही ओव्हर संपवायची आहे. वेळ टाइम लावलेला आहे. त्याचबरोबर पार्टे हिल रिसॉर्ट चे मालक खऱ्या अर्थानं आत्ताच 2 दिवसापूर्वी ज्यांचा वाढदिवस झाला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टे हिल रिसॉर्ट या हॉटेलवरती खऱ्या अर्थानं दोन्ही महाराज आपल्या सातारा जिल्ह्याचे आले आणि तिथे एक सभा झाली आणि त्या हॉटेलचे मालक आदरणीय श्री हृदयनाथ पार्टे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत. फुलटॉसचा बॉल, फुलटॉसला माफी दिली जात नाही, फुल टोल वसूल केला जातो आणि अभय जांभळे आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग, या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग, खास पठारचा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग. प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, या सातारकरांची प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, ही खास पठारची प्रीमियर लीग. घाटवण पारांबे कासानी, अटाळी देवकल पिसानी, अटाळी देवकल पिसानी, अटाळी देवकल पिसानी, पेटरी अंबानी अनवळेवाडी, योगेश्वरी क्यू सांबरवाडी, योगेश्वरी क्यू सांबरवाडी, योगेश्वरी क्यू सांबरवाडी, जांभूळ मोरे अनवळे गावे सारी, आयोजन करतात लई भारी, आयोजन करतात लई भारी, आयोजन करतात. तर इथून पुढे नक्कीच तेजस 11 आपला टाइम आउट समाप्त झालेला आहे. खेळाडू आतमध्ये घ्या. 30 सर्कलच्या टाइम आउट झालेला आहे. चला तेजस 11 आप एक खेळाडू आतमध्ये घ्या कारण टाइम आउट झालेला आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करा. टाइम आउट झालेला आहे सूर्यकांत गोगावले.
चला मॅच ऑन करा. बत्तीस धावा धावपलकावरती आहेत. चौतीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो बॅटचा किनारा जरूर लागला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. थोडीशी चूक पाहायला मिळते विकेट किपरच्या माध्यमातून आणि एका धावेच्या मदतीने 35 धावा धावपलकावरती. इथे फुलटॉस बॉल आहे, उंची जास्त आणि एक विकेट मात्र यशच्या खात्यामध्ये आलेली आहे. घाट देवीची कृपा ही सारी कास पठार भूमीवरी. घाट देवीची कृपा ही सारी कास पठार भूमीवरी. आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग. या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग. कास पठारचा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग. प्रीमियर लीग प्रीमियर लीग या सातारकरांची. इथे मात्र उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कास पठार विभागातील युवकांचे प्रेरणास्थान पिसानी चोरगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय श्री लक्ष्मण दगडू गोगावले हे देखील इथे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण कास पठारावरील पर्यटक देखील आपण पाहतोय. ज्या पिसानी गावच्या रणरागिणी आहेत बालचंद्र गोगावले यांच्या सौभाग्यवती, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या. आज हा आपलाच मेळा आहे, आपली जत्रा आहे, आपण सर्वांनी यायचं आहे. जरी कास पठार विभागातील ज्या महिला येत आहेत ना त्या सर्वांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. या वेळेला शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग ही कास पठारची प्रीमियर लीग. चौकार षटकार उडवती आभाळात. चौकार षटकार उडवती आभाळात. आज खेळणार यांच्याकडून तर नक्कीच आपण कास पठार विभागातील ग्रामस्थ पाहू शकाल. शरद दादा मोरे, त्याचबरोबर संजय दादा मोरे, बालचंद्र गोगावले, विजय दादा मोरे, गायकवाड सर आदर्श माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. फटका फसलाय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 42 धावा. 4.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉलवरती संकट आलं होतं. संकटाला सामोरं जात असताना मात्र कमबॅक जरूर केलंय वैभवने देखील. सिंधुताई सपकाळ यांनी एक चांगलं विधान म्हटलेलं आहे, संकटच आपल्याला वेलकम म्हणतात आणि संकटच आपल्याला नवीन रस्ता दाखवत असतात. फुलांच्या पायगाड्यावरून चालत असताना काटे टोचले तरी चालतील, काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं, त्यांना वेदना कळत नाहीत. म्हणून कितीही संकट येऊ द्या, तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की काटेच तुम्हाला एक दिवस म्हणतील आइए वेलकम हम झुकता है तुम चलना सीखो.
संघ 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग कास पठारचा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग या सातारकरांची प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग ही कास पठारची प्रीमियर लीग आणखीन एका विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज निलेश माघारी परतलेले आहेत. न्यू बॅट्समन तुषार दाखल झालेले आहेत. बॅटचा चेहरा मात्र ओपन केला. तदनंतर जर आपण पाहिलं ना तर अगदी विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 42 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅट्समन तुषार माने अनावळे मैदानाच्या आतमध्ये दाखल. तुषार माने यांच्यासाठी देखील पारितोषिक आलेलं आहे. अमर माने यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 1000 रुपये. चौकार षटकार उडवती आभाळात चौकार षटकार उडवती आभाळात आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग त्यांच्यासाठी देखील त्यांच्या काकाकडून 500 रुपयांचं प्राइज आलेले आहे. या विकेटसाठी विनोद दादा गोगावले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज. योगेश दादा भरत जांभळे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राइज. प्रत्येक विकेटसाठी हे प्राइज आलेलं आहे. योगेश दादा जांभळे यांच्या माध्यमातून धावफलकावरती एक नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 42 या अंकावरती. तुषार माने जसे मैदानाच्या आतमध्ये गेले तसे मात्र बाहेर आले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज माने. चला लगोलग क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ लावलेला आहे. टायमिंग लावलेला आहे म्हणून वेळ जास्त घेऊ नका. तेजस 11 टीम या वेळेला पहा अगदी पठारचा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग या सातारकरांची प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग ही कास पठारची प्रीमियर लीग विकेट्स देखील मिळेल. स्क्रीनवरती अभय जांभळे यांना पाहताय. एक चांगला खेळ त्यांनी साकारला. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. खर तर पंचांनी दोन्ही हात अगदी समांतर बाजूला केले आणि वाईड बॉलचा इशारा. परंतु धावचीतच्या स्वरूपामध्ये अभयला माघारी परतावं लागतंय. नाराज असतील अभय, ना खुश असतील, कारण जड पावलाने ते माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. अजिंक्य सुपरस्टार या टीमने एका पाठोपाठ एक विकेट निघून चाललेले आहेत. वैभव यांनी गोलंदाजी खूप चांगली केलेली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतरच्या बॉलवरती सिंगल आणि तदनंतर लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 विकेट्स केलेले आहेत. परंतु 2 वेळा सांघिक यश त्यांना प्राप्त झालंय आणि 1 वेळा त्यांच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे. वैभव गोगावले एक चांगली गोलंदाजी ते सातत्यपूर्व करतायत. इकॉनॉमिकल नियंत्रितपणे गोलंदाजी. हा बॉल खराब बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळाले. वाईड बॉलचा इशारा येतोय. 44 धावा धावफलकावरती. लोअर पुलटॉसचा बॉल. दिशा चांगली आहे. बॉलने मात्र पहा अप्रतिम कॅच. सोमनाथ कदम एकयू
यांनी मात्र अप्रतिम झेल बाउंड्री लाईन लगत मात्र टिपलेले आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक विकेट वैभव गोगावले यांच्या खात्यामध्ये. चौकार षटकार उडवती आभाळात, चौकार षटकार उडवती आभाळात. आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग, या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग. Thank you, DJ. 44 धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पंच काय निर्णय आहे? विकेट आहे. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर नक्कीच विकेटचं पतन आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. आणि रिव्ह्यू सिस्टम नाहीये. फील्ड अंपायर हॅलो. चला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. 44 धावा धावफलकावरती 8 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. वैभवच्या खात्यामध्ये 2 विकेट्स आहेत. चला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती 44 धावा धावफलकावरती 8 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. चला मॅच ऑन करा. 44 धावा धावफलकावरती आहेत. तेजस 11 प्रथमतः बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी केली. वैभव गोगावले यांनी 9 धावा खर्च करून 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. हा बॉल खराब बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळालेत. आणखीन एक वाईड बॉलचा इशारा. 45 धावा धावफलकावरती. हो हो या वेळेला नो बॉलचा इशारा आहे. बॉल निघून चाललाय. अगदी अनावळ्याच्या गावामध्ये 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका.
दर्जाचा चौकार. नो बॉल वरती ठोकलाय चौकार. आता फ्रीडचा बॉल आहे. यश शेडगे अंबानी यांनी मात्र अप्रतिम फटका खेचला. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. अप्रतिम फटका. अगदी त्यांची स्टाईल पाव उभं राहण्याची अप्रतिम आहे. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसच्या बॉल वरती आणखीन एक मोठा प्रहार. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोके. चौका मारा आहे. क्रिकेटर सारे धुरंधर साऱ्यांच्या मनात केलंय घर. साऱ्यांच्या मनात केलंय घर. साऱ्यांच्या मनात केलंय घर. या सातारा जिल्ह्याची शान पुर. घराघरात क्रिकेटर. घराघरात क्रिकेटर. घराघरात क्रिकेटर. बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात. बाजी मार तेजस 11 या टीम मध्ये खेळत आहेत. समीर गोगावले आणि वैभव गोगावले यांच्यासाठी देखील प्राइज आलेला आहे. नम्रता गोगावले, रवीना गोगावले, सायली गोगावले या 3 महिलांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. प्रत्येक खेळाडूला म्हणजे एका खेळाडूला 1500 रुपये.
शेडगे यांच्या आजी ताराबाई शेडगे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्यांना देऊया. थँक्यू सो मच आजी, तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो. तदनंतर ज्यांनी मात्र 14 गाव हे गाणं 14 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे गाणं गायलेलं आहे, सिमरनताई शेडगे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की आमचे आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर शिक्षक गायकवाड सर यांना आम्ही विनंती करतो की सिमरनताई शेडगे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. खरं तर या ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गाण्याची रचना, अप्रतिम गाणं गायलेलं आहे सिमरनताई शेडगे पारांबे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्याचबरोबर छोटा पॅक बडा धमाका अर्थातच संदेश शेडगे यांनी देखील सुरेल गीतामध्ये हे गाणं गायलेलं आहे. त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. आणि हा सन्मान आम्ही करण्यासाठी विनंती करतो की निवांत हिल रिसॉर्टचे सन्मान करण्यात यावा. हे मात्र आपल्यातून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. तुमच्या कलेला खरोखर सलाम आहे. तुमचा आवाज अप्रतिम आहे आणि तुमच्या आवाजाला देखील आमचा सलाम आहे. थँक्यू सो मच. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 13 धावा धावपलकावरती यश जांभळे जांभळमुरे यांच्या बॅट मधून आलाय दमखम दाखवणारा षटकार. कॅप्टन आहेत. पुढे सरसावत असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव जरूर मिळाले. एका धावेपासून दोन्ही फलंदाजांना कोणी थांबवू शकणार नाहीत. इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट करूया.
ओहो, स्विंग अँड मिस, बॅट अगदी जोरकस फिरवले परंतु प्रयत्नांना अपयश येतोय. तो डॉट बॉल. सागर जांभळे आणि यश जांभळे, जांभळमरे गावचे सितारे तेजस 11 टीम साठी चांगली बॅटिंग करतात, परंतु आता कौतुक करावं लागेल राकेश बादापुरे कासानी यांचं, कारण त्यांनी देखील केलंय कमबॅक. भगवान दादा सकपाळ यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान. खर तर वाईट बॉलचा इशारा आलाय. सिमरनताई शेडगे आणि संदेश दादा शेडगे यांचे मामा आहेत. भगवान दादा सपकाळ यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा, 55 धावांचं लक्ष आहे. थोडस महागडं षटक राकेश बादापुरे. आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र काय घडलं जात आहे, तू हा ना करत मात्र जाळ्यामध्ये अडकला असता, परंतु बालंबाल बचवलेले आहेत. यश शेडगे यांची थोडीशी खराब पैकी, परंतु विकेट किपरने बॉल अडवण्यासाठी चांगला प्रयत्न केला श्रीकांतने, परंतु येतोय लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. खर तर चांगली बॉलिंग करेल मी म्हणेन. कमबॅक जरूर केले. संकट आली होती, संकटांवरती मात केलेली आहे. संकट हे पाण्यासारखं असतं. संकट आपल्यामध्ये मुक्कामासाठी आलेलं नसते. आणखीन एक इथं काय घडलं जात आहे, हलकीशी अपील आणि अपीलच्या मागे उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. लागोपाठचे 3 बॉल डॉट आलेले आहेत आणि राकेश बादापुरे यांनी पुन्हा एकदा कमबॅक करून दिलेले. पहिले बॉल खराब टाकले, परंतु त्यानंतर कमबॅक जरूर केलंय आणि 15 धावा खर्च केल्यात. कौतुकास्पद गोलंदाजी. आता येणारे बॉल 24 आणि धावा बनवायचे आहेत 40. चला, टाइम आउट लावलेला आहे. वेळ जास्ती घेऊ नका, नाहीतर अजिंक्य सुपरस्टार तुम्हाला देखील एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणून वेळ जास्तीचा घेऊ नका. विनंती असेल, फायनलचा सामना आहे, यासाठी केला होता अट्टास शेवट वावा गॉड. आणि इथे मात्र आज तिसरा दिवस, फायनलचा दिवस, फायनलची मॅच, शेवट देखील गोड होताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला या बॉलला उडवलाय अभय जांभळे. बॉल खाली आले, परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. बॉल नगरीमध्ये वादळ गोंगावताना पाहायला मिळत आहे. थांबायचं नाव घेत नाही. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. म्हणून कटिंग काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. यश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावलेलं आहे. अप्रतिम फटकेबाजी. पहिला बॉल केतन शेडगे यांचा आणि पहिल्याच बॉल वरती तुटून पडले यश जांभळे. केतन विरुद्ध यश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 19 या अंकावरती. यशने 15 धावा बनवलेल्या आहेत वैयक्तिक 4 बॉलच्या पाठीमागे. वेट आणि वॉचची भूमिका. बॉलला मात्र पाठवलंय गॅप मध्ये. बॅकअप आहेत श्रीकांत आयरे. अगदी पहा, विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये होते श्रीकांत. क्रिकेटर सारे धुरंधर. ये तो मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी हुई है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन, मौत से भी, फिलहाल जिंदगी से लढना सीख लो. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. बॅकफुटला गेले. साऱ्यांच्या मनात केलंय घर, साऱ्यांच्या मनात केलंय घर, साऱ्यांच्या मनात केलंय घर. या सातारा जिल्ह्याची शान पुर. घराघरात क्रिकेटर, घराघरात क्रिकेटर, घराघरात क्रिकेटर. बाजी मारणार सारे
11 या टीम साठी. ओहो या वेळेला बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा. आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग. या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग. कास पठारचा विमान 14 गाव प्रीमियर लीग. प्रीमियर लीग प्रीमियर लीग या सातारकरांची प्रीमियर लीग. प्रीमियर लीग युट्यूबच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बॉल अगदी ऑफ स्टंप वरती पिचिंग केला, तदनंतर बॉलला उसळी चांगली, बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, गोलंदाजाची कमाल, विकेट किपरची धमाल, दोन्ही गोष्टी जुळून आल्या. आणि तदनंतर जर आपण पाहिलं ना तर अप्रतिम फायनलचा सामना आहे. प्रेक्षक वर्ग पहा अगदी उभे आहेत, काही खाली बसलेले आहेत. अगदी कास पठार विभागामध्ये जे पर्यटक फिरायला जातात त्यांनी देखील मात्र या प्रीमियर लीगचा आस्वाद चांगला घेतलेला आहे. अगदी प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने सपोर्ट करतायत दोन्ही टीम्सला, मांडी घालून अगदी गावच्या मातीमध्ये बसलेले आहेत. ही संधी कमी मिळते. खरं तर एखादी क्रिकेटची स्पर्धा असू द्या, लोक मैदानाच्या दिशेने येतात आणि आपल्या गावच्या मातीमध्ये बसण्याचा आनंद एक वेगळाच असतोय. यावेळेला देखील बॉल हवेमध्ये आहे. श्रीकांत प्रीमियर लीग ही कास पठारची प्रीमियर लीग. आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे ओपन करत असते. 99 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत या प्रीमियर लीग मध्ये. खरं तर 14 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. 25 रुपयाचं कुपन घ्या आणि 25 रुपयाच्या माध्यमातून भाग्य विजेते व्हा, सायकल मिळवा. कुपनची संख्या वाढवलेली आहे. लोअर पुलटॉटचा बॉल, दिशा चांगले दिले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. सिंगल धाव. कुपनची व्यवस्था अगदी अंबानीचे आहेत प्रकाश बादापुरे, त्यांच्याकडे व्यवस्था केलेली आहे. जर कुणाला कुपन घ्यायचे असतील तर आपण कुपन घ्या आणि सायकल मिळवण्याचा एक संधी आलेली आहे चालून, त्या संधीचा लाभ घ्या. पहिल्या दिवसामध्ये सायकल कासानी गावामध्ये गेली. पहिला भाग्य विजेता होता विघ्नेश हरिचंद्र बादापुरे कासानी. कालच्या दिवसामध्ये पिसानी गावचा प्रेक्षक प्रतीक विजय गोगावले. आणि आज कोण भाग्य विजेता होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 25 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये वैभव भोसले पिसानी, समोरच्या बाजूने सूर्यकांत गोगावले पारांबे. 18 बॉल 30 धावांची आवश्यकता. बॉल आणि धावांमध्ये फक्त 12 धावांचा डिफरन्स आहे. आता एकमेव पर्याय आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम्सला की जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त विकेट्स. टाइम सेट केलेला आहे. टॅब उडवलेला आहे आणि तदनंतर मात्र एकाला माघारी परतावं लागेल की काय? नाही, कारण सेफ मध्ये आहे, पॉम्पिंग क्रीज मध्ये यश. पहिला बॉल आलेला आहे डॉट बॉल. आता येणारे बॉल 17 धावा बनवायचे आहेत. 30 17 बॉल 30 धावा, 30 धावा 17 बॉल हे समीकरण. ओहो स्विंग अँड मिस. इथे मात्र पहा अगदी ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला आणि त्यानंतर चांगली लाईन, चांगली लेंथ. वैभव भोसले यांचं मी कौतुक करेन. गत वर्षी देखील या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. याही वेळेला वैभव भोसले चांगली बॉलिंग करतायत. आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव खर्च केले, परंतु आता सेट बॅट्समन यश जांभळे स्ट्राइक एंडला. यशकडे सर्वांचा दामोदार आहे. यशने चांगली फटकेबाजी केली तर मॅचचं चित्र पलटी होऊ शकेल, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी केली ना, ताकदीच्या जोरावरती आगीचे निकारे जर फेकले ना, तर तेजस 11 या टीमला ही मॅच अवघड होईल. अवघड समीकरण सोप्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्रचंड मेहनत. ओहो या वेळेला बॉलला उडवलंय क्रिकेटची दुनियादारी, कास पठार या भूमीवरी, कास पठार या भूमी
कॉन्स्टेबल कॅप्टन आज मात्र फॉर्म मध्ये आलेत. ओहो हा बॉल अप्रतिम लाजवाब समरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. कमबॅक करून देणारा हा बॉल. खर तर लिओनेल मेसीने म्हटलाय मी एका रात्रीत यशस्वी झालो, फक्त ती रात्र होती. 17 वर्ष आणि 114 दिवसांची ती रात्र होते. म्हणता तर एखाद्याला जर यशस्वी व्हायचं असेल ना तर मित्रांनो तुम्ही लगेचच यशस्वी होत नाही. खर तर त्या खेळाडूला 17 वर्ष आणि 114 दिवस लागले होते. आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत डीप मध्ये. विनायक काटाळे सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल 13 आणि धावा बनवायचे आहेत 24. 13 बॉल 24 धावा, 24 धावा 13 बॉल. जिद्द म्हणजे एक युद्ध, ते देखील नशिबाविरुद्ध. आज नशीब कोणाचं बदलणार ही सांगून देणारी मॅच. शेवटचा बॉल आहे ओव्हर क्रमांक 3 मधील आणि शेवटच्या बॉल वरती खूप काही निर्भय आहे दोन्ही संघांचा. मोठा प्रहार आला, तेजस 11 कमबॅक, डॉट आला अजिंक्य सुपरस्टार कमबॅक. आणि हा बॉल येतोय तो डॉट बॉल. आता 12 बॉल 24 धावांची आवश्यकता. स्ट्रॅटर्जी टाइम आउट झालेला आहे. 1 मिनिटांचा हा असेल टाइम आउट. हा गुलाल आनंदाचा आज खेळणार सारे संघ. 14 गाव प्रीमियर लीग या 77 जो जीता वही सिकंदर. कोण जिंकणार? लढेंगे बचेंगे तो और भी लढेंगे. इथे बचना चाहते, लढना चाहते. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सूरज माने अनावळे ओव्हर क्रमांक 4 मध्ये. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, कमाई जाती है. ओहो पहिलाच बॉल अगदी तिन्ही यष्ट्यांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. येतोय तो डॉट बॉल. आता 11 बॉल 24 धावांची आवश्यकता. अकरा बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक सामना. या वेळेला पहा चूक टप्पा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग. प्रीमियर लीग प्रीमियर लीग या 77 प्रीमियर लीग. प्रीमियर लीग प्रीमियर लीग ही कसपटांची प्रीमियर लीग.
किती शानदार होतीये. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला आलेला आहे उदान. आता येणारे बॉल 10 आणि धावा बनवायचे आहेत 18. आणखीन एक आउट ऑफ द पार्क. वा भाई करांची शान 14 गाव प्रीमियर लीग आज पठारचा विमान 14 गाव प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग या सातारकरांची प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग ही कासपठारची प्रीमियर लीग. लगातार 2 षटकार यशने ठोकलेले आहेत. मॅच मध्ये रंगत निर्माण केलेले आहेत आणि लगातारचा तिसरा षटकार आला. चौकार षटकार उडवती आभाळात चौकार षटकार उडवती आभाळात आज होणार का पाहणं गरजेचं आहे. ओ फटका फसलाय आणि इथे मात्र कॅच पकडले. मॅचला कलाटणी खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग काय सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग कास पठारचा विमान 14 गाव प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग या सातारकरांची प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग ही कास पठारची प्रीमियर लीग. आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. हलगी वादक यांना विनंती आहे की बॉल टाकताना हलगी वाजवू नये. हलगी वादक 8 बॉलच्या पाठीमागे 12 धावांची आवश्यकता आहे. तुषार रामचंद्र जांभळे पाटील यांनी मात्र यश साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 33 धावांचा एक विस्फोटक खेळ त्यांनी साकारला आणि मॅच मध्ये रंग भरलेत. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेल्या आहेत परंतु त्या रेषांमध्ये रंग भरायचे ते आपल्या हातामध्ये असतं. आता 8 बॉल 12 धावांची आवश्यकता. सूरज माने अनावळे यांनी देखील कमबॅक केलेला आहे. कौतुक करूया त्यांचं देखील. यावेळेला समोरच्या दिशेने फटका प्रतिम आहे. गॅप मध्ये चेंडू पाठवलाय. एक धाव कंप्लीट. भरत गोगावले 40 खेळाडू. 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. आज मानाचा करंट कोणाच्या गावामध्ये जाणार ही सांगून देणारी मॅच. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. ओ हा बॉल खराब बॉल आहे. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 46 धावा. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. ओहो या वेळेला शफल झालेत. ओ माय गॉड श्रीकांत दायरे खूप मोठी चुकी करतायत परंतु या वेळेला श्रीकांत आयरे खरोखर चाणक्य आहेत. कारण श्रीकांत आयरे यांना माहित होतं की समीर गोगावले यांचा फेवरेट झोन कोणता आहे तर लॉंग लेग आहे. लॉंग लेग मध्ये ते उभे राहिले होते परंतु नशिबाची साथ त्यांना लाभलेली नाही. डोकं चालवायचं ना तर श्रीकांत आयरे यांच्यासारखं. कारण त्यांना माहित आहे कोणता खेळाडू कोणत्या दिशेला मोठा फटका खेळू शकतो. आज त्याच ठिकाणी ते उभे राहिले होते परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. नशीब बलवंत आहे. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 7. स्वप्न नाही रात्र बदलते.
स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते. फक्त जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळ कोणाची बदलणार, नशीब कोणाचं बदलणार, ही सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. रिक्स है तो जीत फिक्स है. आता मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. संघर्षाने भरलेली मॅच. वैभव भोसले गोलंदाजीच्या रनवेवरती शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. आपल्या स्पेल मधील दुसरं षटक आणि सांघिक शेवटचं षटक. पहिलाच बॉल फटका अप्रतिम आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. क्रिकेटर सारे धुरंधर, साऱ्यांच्या मनात केलंय घर, साऱ्यांच्या मनात केलंय घर, साऱ्यांच्या मनात केलंय घर. या सातारा जिल्ह्याची शाणपूर घराघरात. कार कोणी ठोकलाय तर नाव आहे सूर्यकांत गोगावले पारांबे. 101 रुपये सूर्यकांत गोगावले यांच्यासाठी. आणि विजयाची धाव पूर्ण होईल का? हो, विजयाची धाव पूर्ण झालेली आहे आणि तेजस इलेव्हन. क्रिकेटर घराघरात, क्रिकेटर घराघरात, क्रिकेटर. बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात, बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात. आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग. या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग. कास पठारचं विमान 14 गाव प्रीमियर लीग. प्रीमियर लीग, प्रीमियर लीग. या सातारकरांची प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग. ही कास पठारची प्रीमियर लीग. अगदी पहा, जांभळमुरे गावाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी महिला वर्ग देखील आलेला आहे आणि त्यानंतर ग्रामस्थ मंडळ देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. आणि खरं तर संघ मालक तेजस जांभळे यांना मात्र उचलून घेतलेला आहे खांद्यावरती आणि जल्लोष मात्र हा साजरा केला जातोय जांभळमुरे गावामध्ये. जांभळे संघ मालक तेजस जांभळे यांचा राडा आणि संपूर्ण गावकऱ्यांचा राडा होताना पाहायला मिळतोय. इथे एकच सांगून देतोय जांभळमुरे गाव, इथे वाडा कोणाचाही असो, राडा फक्त जांभळमुरे गावाचाच आहे. अप्रतिम. गाव शहर में इलाके में मानलंय त्यानं मिळवलाय. गाव शहर में इलाके में मानलंय त्यानं मिळवलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय. मार्केट सारा हलवलाय दादानी, मार्केट सारा हलवलाय. मार्केट सारा हलवलाय दादानी, मार्केट सारा हलवलाय. भाऊ हाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, भाऊचं कार्य हाय जबर. भाऊचं कार्य हाय जबर, भाऊचं कार्य हाय जबर. साथीला दादा मात्र हाय खंबीर.
भावीनगर सेवक एक नंबर, नगर सेवक एक नंबर, भावीनगर सेवक एक नंबर. ऐसा कमा के नाम आया है पॉप जगाला साऱ्या दावलाई, कमा के नाम आया है पॉप जगाला साऱ्या दावलाई. अरे आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय, आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा दादा पाठीशी त्याच्या असतोय सदा, पाठीशी त्याच्या असतोय सदा, पाठीशी त्याच्या असतोय सदा. अहो पुरा ते करती दिलेला वादा, काम तो त्यांचा नसतोय साधा, त्यांचा नसतोय साधा, काम तो त्यांचा नसतोय साधा. यंग ब्रिगेडला आधारस्तंभ भारीचा असा तो घावलाय, यंग ब्रिगेडला आधारस्तंभ भारीचा असा तो घावलाय. आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय, आमच्या तेजस शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय, मार्केट सारा हलवलाय दादानी मार्केट सारा हलवलाय, मार्केट सारा हलवलाय दादानी मार्केट सारा हलवलाय. त्याची टीम हाय तेजसी 11, पॉवरफुल ते सारे जण, पॉवरफुल ते सारे जण, पॉवरफुल ते सारे जण. त्यांचा नाद नाही